नमस्कार, मी दमयंती. स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये. आज आपण मकर संक्रांती विशेष तीळ शेंगदाणा चिक्की कशी बनवायची हे पाहणार आहोत. तर एक चिक्की मी तुम्हाला मोडून दाखवते. पहा, चिक्कीचा आवाज अगदी कडक आणि कुरकुरीत झालेली आहे. अगदी परफेक्ट बाहेर मिळते तशीच ही चिक्की बनलेली आहे. तर ही चिक्की घरी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला पोळपट आणि बेलणं घ्यायचं आहे. तर याला आपल्याला एक चमचाभर तूप टाकून व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे. पोळपट बेलण्याला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे. आता आपल्याला चिक्की बनवण्यासाठी काय साहित्य लागते ते पाहू. तर इथे मी एक वाटी गावरान तीळ घेतलेले आहे. तीळ स्वच्छ निवडून घ्या. आणि एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे घेताना आपल्याला याच्यामध्ये खौट शेंगदाणे वगैरे आहेत का हे चेक करायचं आहे. शेंगदाणे चांगले घ्यायचे. खौट शेंगदाणे घेतल्यानंतर चिक्की खराब होऊ शकते, त्याच्यामुळे शेंगदाणे व्यवस्थित नेसून घ्या. नंतर आपल्याला गूळ घ्यायचा आहे. तर आपण ज्या वाटीने तीळ आणि शेंगदाणे मोजून घेऊ त्या वाटीने 1.5 वाटी एवढा गूळ किसून किंवा चिरून घ्यायचा आहे. तर इथे मी एका सुरीने गूळ चिरून घेते आहे. म्हणजे जेव्हा आपण याच्यासाठी पाक बनवू तेव्हा हा गूळ पटकन वितळेल आणि आपला पाक बिघडणार नाही. तर जर गूळ तुम्ही किसून आणि चिरून घेतलात तो पटकन मेल्ट होतो. जर तुम्ही फोडून खडे ठेवले तर ते वितळायला वेळ लागून आपला पाक बिघडू शकतो. त्याच्यामुळे गूळ हा चिरून किंवा किसून घ्यायचा. तर 1.5 वाटी इथे मी गूळ चिरून घेतला आहे. तर आता आपल्याला जे तीळ आहेत ते मीडियम टू लो हीटवर अगदी खमंग असे भाजून घ्यायचे, छान फुलेपर्यंत आणि थोडे तडतडेपर्यंत. तर हाय फ्लेमवर तीळ भाजायचे नाही, अगदी लो फ्लेमवर एक 3 ते 4 मिनटं चांगले फुलेपर्यंत भाजायचे. हाय फ्लेमवर तीळ भाजले की ते पटकन भाजतात आणि मग ते कडवट लागतात. त्याच्यामुळं लो फ्लेमवर चांगले फुलेपर्यंत भाजून घ्यायचे. तर तीळ भाजल्यानंतर हलका याचा रंग बदललेला दिसतो आणि प्रत्येक तीळ असा छान फुललेला दिसतो. तर आता तीळ भाजलेत आपण हे मोठ्या ताटात काढून थंड करायला ठेवू. आणि याच पॅनमध्ये शेंगदाणे देखील लो फ्लेमवर छान असे खमंग भाजून घेऊ. तर शेंगदाणे भाजताना देखील आपल्याला एकदम मीडियम टू लो हीटवर चांगले भाजून घ्यायचेत. म्हणजे ह्याची जी साल आहे ती व्यवस्थित निघते आणि शेंगदाणे छान खमंग लागतात. तर आता आपल्याला शेंगदाणे देखील भाजून झालेले आहेत, हे देखील काढून घेऊ. तर तीळ पूर्ण थंड झालेले आहेत आणि शेंगदाणे देखील मी मोठ्या ताटात काढले होते, हे देखील थंड झालेत. तर तीळ आणि शेंगदाणे आपल्याला लो फ्लेमवरच चांगले भाजून घ्यायचे. आता आपल्याला हे शेंगदाण्याची जी साल आहे किंवा टरकल आहे ते काढून घ्यायचं आहे. तर सर्व शेंगदाणे असे दोन्ही हाताने चोळून आपल्याला याची साल काढायची. तुम्ही कॉटनच्या कपड्यात चोळून काढले तरीही चालतील. तर हातानेच काढले आहे इथे मी. तर शेंगदाण्याची सर्व साल काढून झालेली आहे. आता आपल्याला हे तीळ आणि शेंगदाणे मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये थोडे जाडसर किंवा पल्स मोडवर बारीक करून घ्यायचे. तर हे पहा, मी मिक्सर चालू बंद करून किंवा पल्स मोडवर ठेवून तीळ बारीक केलेले आहेत. हे आपल्याला खूप याची पेस्टही करायची नाही, थोडंसं जाडसर किंवा रवाळ ठेवायचं आहे. तर पहा, शेंगदाणे देखील मी अशाच पद्धतीने बारीक करून घेतले. तीळ शेंगदाणे दोन्हीही बारीक झालेलं आहे. थंड झाल्यानंतरच बारीक करायचे आणि हे दोन्ही मिक्स करून घ्यायचे. आता आपण गुळाचा पाक करायला घेऊ. तर पाक बनवताना आपल्याला एक मोठी कढई घ्यायची आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घालायचे. तुपाने चिक्कीला छान अशी चकाकी येते. नंतर याच्यामध्ये चिरून घेतलेला गूळ घालायचा आहे. तर साधारणतः एक 2-3 मिनटं हलवल्यानंतर हा गूळ वितळतो. तर गूळ इथे मी साधाच घेतलेला आहे, चिक्कीचा वापरलेला नाही. तर आता आपल्याला हा पूर्ण गूळ जो आहे तो व्यवस्थित वितळून घ्यायचा आहे. एक 3 मिनटं झालेली आहेत. तर आता आपण याला चेक करूया की ह्याचा पाक झाले आहे की नाही. तर पाक झाला आहे की नाही ते कसं ओळखायचं, त्यासाठी एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकायचा वितळलेला. नंतर आपल्याला ही जी गोळी आहे थंड पाण्यात कडक झाली पाहिजे किंवा वाजली पाहिजे पाण्यात टाकल्यानंतर. तर ही सैल वाटत आहे. तर आता आपण याला आणखीन 1.5 मिनटं हलवत राहायचं आहे. गॅसची फ्लेम पूर्ण वेळ गूळ वितळत असताना लोवर ठेवायची किंवा पाक करत असताना. परत एक 1.5 मिनटांनी पाण्यामध्ये हे मिश्रण थोडं टाकून पाहायचं आहे आणि हाताने असं स्प्रेड करून पाहायचं आहे. जर याची गोळी सैल वाटत असेल तर आणखीन याला 1.5 मिनटं हलवत राहायचे. तर इथे मी डार्क रंगाचा गूळ घेतला होता, त्याच्यामुळे याचा कलर हे डार्क दिसत आहे. तुम्ही कुठलाही गूळ वापरा, फक्त इथे मी चिक्कीचा गूळ वापरलेला नाही, साधा गूळ वापरलेला आहे. तर आता आपल्याला परत 1.5 मिनटांनी याचं थोडंसं मिश्रण पाण्यात टाकून पाहायचे. गॅस पूर्ण वेळ आपल्याला लोवर ठेवायचा आहे, हाय फ्लेमवर करायचं नाही. तर
थंड पाण्यात टाकल्यानंतर हे पहा, ही जी गोळी आहे ती वाजली पाहिजे. आवाज ऐका. तर गोळी वाजत आहे आणि हाताने देखील कटकेने मोडत आहे, म्हणजे आपला पाक व्यवस्थित तयार झाला आहे. गॅसची फ्लेम लोअर करायची आणि पटकन आपल्याला याच्यामध्ये तीळ शेंगदाणे जे बारीक करून घेतलेत ते याच्यामध्ये मिक्स करायचे. तर हे टाकल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. परत आपल्याला हे मिक्स झाल्यानंतर गॅस चालू करायचा आहे आणि व्यवस्थित याचा गोळा होईपर्यंत मिक्स करायचं आहे, कारण की आपला पाक फार पुढे जाऊन खूप कडक होऊ नये म्हणून मिक्स करताना गॅस बंद करायचा आहे आणि परत याला चालू करायचं आहे, कारण की मिश्रण जर व्यवस्थित उष्णता भेटली नाही तर पटकन घट्ट होतं. म्हणून फक्त तीळ शेंगदाणे मिक्स करताना गॅस बंद करायचा आणि लगेचच मिक्स झाल्यानंतर परत सुरू करायचं आहे. आणि व्यवस्थित याचा गोळा तयार झाल्यानंतर गॅस बंद करून हे मिश्रण खाली काढून घ्यायचं आहे. तर हे पहा, आपलं तीळ शेंगदाण्याचं चिक्कीचं मिश्रण मी पोळपाटावर काढून घेतले. पोळपाट आपण आधीच तूप लावून ग्रीस करून घेतला होता. तर याला आपल्याला बेल्याने अशा प्रकारे हव्या त्या जाडीमध्ये पसरवून घ्यायचे. तर हे पहा, मी पातळ असं ह्याला लाटून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता तुपामुळे याला किती छान अशी चकाकी आलेली आहे. तर आता एखाद्या सुरीने किंवा पिझ्झा कटरने तुम्हाला आवडते त्या शेपमध्ये याच्या चिक्की कट करून घ्यायची आहे. तर हे मिश्रण गरम असतानाच लाटायचं आणि गरम असतानाच आपल्याला याच्या चिक्की किंवा वड्या पाडून घ्यायच्या आहे, म्हणजे हे मिश्रण व्यवस्थित कट होतं. जर तुम्ही थंड झाल्यानंतर वड्या पाडायला गेला तर त्या तुटतील. त्याच्यामुळे गरम असतानाच तुम्ही याला काप करून घ्या. तर हे पहा, थंड झाल्यानंतर ही चिक्की आपण काढून घेऊ. अगदी मस्त आणि परफेक्ट आपली अशी चिक्की बनवून तयार आहे, जशी बाहेर मिळते तशीच. तर या पद्धतीने तुम्ही या मकर संक्रांतीला ही तीळ शेंगदाण्याची चिक्की नक्की करून पहा. अगदी सहज तुटत आहे आणि एकदम कुरकुरीत झालेली आहे. तर मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या पद्धतीने तीळ शेंगदाण्याची चिक्की नक्की करून पहा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.